आज मी तुम्हाला अळूवडी कशी बनवायची ते सांगणार आहे. या सणासुदीला तुम्ही अळूवडीचे रोल असे बनवून ठेवले तर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता. तर तुम्ही नक्की ही रेसिपी पहा. त्याला अळूवडीला पानं जी लागतात ती कोणत्या प्रकारची पानं लागतात तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी 2 कप एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे. बघा याप्रमाणे 2 कप बेसन घेतलेलं आहे. आणि पाहिजे तर तुम्ही 2 चमचे त्याच्यात तांदळाचं पीठ घालू शकता. लाल तिखट घेतलं आहे मी 1 मोठा चमचा, धने जिरा पावडर एक छोटा चमचा घेतला आहे, गरम मसाला 1 चमचा घेतला आहे, हळद घेतली 1 चमचा आणि आलं लसूण पावडर, आलं लसूण पेस्ट मी त्यामध्ये 1 चमचा घालून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. 4-5 पानांचा एक रोल करायचा आहे. जवळजवळ माझ्याकडे 10-12 पानं आहेत, त्यामुळे मी बेसन 2 कप घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला तोंडाला खाज येऊ नये म्हणून आपण कोकम आगळ 1 मोठा चमचा घातला आहे आणि 1 मोठा चमचा तीळ घातला आहे आणि सर्व साहित्य मिक्स करून पाणी घालून आपण त्याला घट्टसर असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला थोडं थोडं करतच घालायचं आहे. बॅटर एकदम पातळ करायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. याप्रमाणे घट्टसर आपण बॅटर तयार केलेलं आहे अळूवडीला लावण्यासाठी. आता आपण आगळ हे जरूर घालायचं आहे किंवा चिंचेचा कोळ असेल तर ते तुम्ही त्याचं रस तुम्ही घालू शकता. आता ही पानं घेतली आहेत ती ही बघा साईडनी हिरवीगार दिसतात, काळपट दिसतात बघा. याप्रमाणे अळूची पानं घ्यायची आहेत ज्याची धार काळपट असेल अशी अळूची पानं आपण घेऊन त्याची अळूवडी करायची आहेत. आता मी त्याच्या जाडसर शिरा असतात पाठच्या बाजूला त्या मी चाकूच्या साहाय्याने अशी कापून घेणार आहे. असं केल्याने आपली अळूवडी व्यवस्थित गोल अशी व्यवस्थित गोल आकार त्याचा व्यवस्थित येतो, म्हणजे सैलसर असा लागत होत नाही आणि त्यामुळे अळूवडीचा रोल आपला तेलामध्ये सुटत नाही, व्यवस्थित असा गोल आकार येतो. आणि याप्रमाणे आपण शिरा चाकूच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. अलगद हाताने आपण काढून घ्यायचं आहे. शिरा काढून झाल्यानंतर आपण आता अशी सगळ्या पानांची जेवढी आपल्याला रोल करायचे आहेत तेवढ्या सगळ्या पानांची पाठच्या बाजूने शिरा काढून घ्यायच्या आहेत. पानं तुटू नये म्हणून आपण अलगद हातानेच करत आहोत. आणि त्या शिरा काढून झाल्यानंतर लाटणीच्या साहाय्याने आपण त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. सगळी पानं अशीच आपण शिरा काढून झाल्यावर लाटणीच्या साहाय्याने प्रेस करायचं, म्हणजे व्यवस्थित गोल तयार होईल, म्हणजे तुटणार नाही पानं. याप्रमाणे मी 4 पानं तयार करून घेतलेली आहे. सर्वात मोठा पान असेल ते मी आधी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी हे मिक्स बेसन केलेलं आहे ते आपण लावून घेणार आहोत. चारी बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे याप्रमाणे. आणि पानं आपण आता ज्याप्रमाणे लावले त्याच्या उलट्या बाजूने आपण अशी पानं लावायची आहेत आणि शिरा जिथे आहेत तिथे आपल्याला बेसन हे लावून घ्यायचं आहे. आणि अशी 4 पानं मी लावून घेणार आहे आणि बेसन व्यवस्थित पसरून घेणार आहे. जास्त जाड केल्यामुळे आपलं बेसन आपलं ओघळणार. याप्रमाणे आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित पसरलं जातं आहे. जास्त पातळ झालं तर ते व्यवस्थित बसत नाही. आणि आता आपण पानं चारी बाजूनी फोल्ड करून घेत आहोत आणि त्याला बेसननी चिटकून घेणार आहोत. याप्रमाणे चौकोन तयार करायचं आहे. खालून वरून आणि साईडनी आपण व्यवस्थित बेसन लावून घेतलं आहे आणि एकदम असं आवळून आपण त्याला रोल करून घ्यायचं आहे, टाईट रोल करायचं आहे. आणि असं करत करत आपण बेसन लावत लावत त्याला चिटकवत जायचं आहे. आणि त्याला या बाजूनी पण आपण बेसन लावून घेणार आहोत, म्हणजे साईडचे 2 भाग असतात तिथून आपण चिटकून घेणार आहोत बेसनने. आणि जो फोल्ड केलेला भाग आहे तिथे पण आपण बेसन लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित फोल्ड तयार तसा चिटकून राहील. आणि आता ह्याप्रमाणे मी सगळे रोल तयार करून घेतले. काही रोल खूप मोठे झाले तर त्यामुळे मी वाफवताना आपल्या ताटामध्ये मावत नाहीत, त्यामुळे मी ते कापून घेणार आहे, 2 तुकडे करून घेणार आहे आणि व्यवस्थित ताटावरती ठेवून देणार आहे. याप्रमाणे आपण रोल ठेवून देणार आहोत आणि त्याला वाफवून घेणार आहोत. आता एका कढईमध्ये 2 ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावर आपण रिंग ठेवायची किंवा असं स्टँड असेल तर तुम्ही ठेवू शकता. कढईत मावेल असं स्टँड ठेवा आणि त्यावर ताट ठेवून आपण झाकून ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवून 15 ते 20 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण वाफवून झालेलं आहे, आपली अळूवडी तयार झालेली आहे. आता वाफवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कापून आपले रोल कसे टाईट झालेले आहेत. याप्रमाणे तुम्ही शिरा त्याचे व्यवस्थित काढून लाटणी फिरवून असं व्यवस्थित घट्टसर पिठाचा गोळा बॅटर तयार केलंच तर तुमचेही असेच तुकडे तयार होतील. आपला रोल व्यवस्थित तयार झालेला आहे, म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही.
आता असे जेवढे पाहिजे तेवढे मी कापून घेणार आहे. बाकीचे तुम्ही स्टोअर करू शकता आणि आठवडाभर हे फ्रीझरमध्ये राहू शकतात. तर मी काही रोल कापून घेतलेत आणि आता तळून दाखवते. आपले अळूवडी कशी तयार झाली आहे ती. आता मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे तळून काढायचे आहेत. गॅसची फ्लेम जास्त स्लो ठेवू नका, नाहीतर तेलकट होतील. म्हणून आपल्याला मीडियम फास्ट गॅसवरतीच हे अळूवडी तळून काढायचे आहेत. याप्रमाणे आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत. थोडेसे असे लालसर झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत. म्हणजे आपली अळूवडी तयार झालेली आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा. काही टिप्स लक्षात घ्या आणि ह्याप्रमाणे तुम्ही बनवा. तुमची अळूवडी अशीच टेस्टी लागेल. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.